नमस्कार मित्रांनो, आज बनवूया वांग्याचं भरीत. चला मग. मी वांगी घेतली, स्वच्छ धुवून घेतली, त्यांना पुसून घेतली आणि हे बघा अशी चिरा लावून घेते वांगींना, जेणेकरून ते ना आतही वाफवली गेली पाहिजे, शिजली गेली पाहिजे व्यवस्थित आणि त्याच्याने ते कशी सॉफ्ट होतं म्हणजे. आणि हे चेक करून घेते की आत किडली वगैरे नाही ना, ही पण ही चांगली होती. आणि मग ना प्रत्येक वांगीला फक्त 2-2 थेंब असं तेल लावून घेतले, ज्याच्याने लवकर ते शेकले जातात व्यवस्थित. आणि ही गॅसवर मी सगळी वांगी अशी ठेवून दिली व्यवस्थित आणि त्यांना ना पलटवत पण राहिली मध्ये मध्ये व्यवस्थित, की बाबा ज्याच्याने ते चारही बाजूला व्यवस्थित शेकली गेली पाहिजे. तोपर्यंत मी ना एका साईडला आहे ना एक कांद्याची एक पात होती माझ्याजवळ ती आणि कोथिंबीर असं हे मी एका साईडला करून घेतलं आणि मध्ये मध्ये वांगीही पलटवत राहिली, की जेणेकरून ते सगळ्या साईडने शेकले गेले पाहिजे. हे बघा ही कांद्याची पात आणि कोथिंबीर आणि कांदा मी कापून घेतला, तोपर्यंत वांगी ही शिजली होती. हे बघा वांगी काढून घेतली, व्यवस्थित मस्त शिजली होती. आता यांची ना वरची ना सालपटं काढायची. ते सालपटं काढता काढता एवढी गरम होते ना ती वांगी, काढली मी सगळी सालपटं आणि व्यवस्थित सालपट काढून झाल्यानंतर मग बघा आतून एकदम मस्त वाफवली होती सगळी वांगी. आणि ही बघा वाफवलेली वांगी बघू शकता तुम्ही. आणि हात बघा म्हणजे असे काळे काळे झाले होते. आणि हे सगळं मी तोपर्यंत हात स्वच्छ धुवून घेतले आणि मग ही वांगी आणि कांदा आणि ती कोथिंबीर आणि ती एक कांद्याची पात होती माझ्याजवळ, ते सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं, एकदमही चांगलं करून घेतलं. आणि नंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी एका गॅसवर लगेच कढाई पण ठेवली. कढाईमध्ये ना लसूण घेतले, त्याचे फक्त एका लसणाचे एका पाकळीचे म्हणजे 2 तुकडे केले आणि ना 2 मिरच्या घेतल्या, एक हिरवी आणि एक लाल घेतली, ओलीच मिरची होती. त्यांना व्यवस्थित तडका लावून घेतला आणि त्याच्यात सगळं जे आपण मिक्स केलं होतं, वांगी, कांद्याची पात, कोथिंबीर आणि कांदा जो कापलेला, तो मिक्स केला आणि त्याला ना मस्त व्यवस्थित असं तडका दिल्यासारखं झालं. व्यवस्थित त्याला मिक्स केलं. मग मी मीठ पण चवीप्रमाणे टाकलं त्याच्यात आणि त्याला व्यवस्थित तेलात फ्राय करत राहिली व्यवस्थित, जेणेकरून त्याला टेस्ट वाढेल व्यवस्थित. आणि मग मी थोडं म्हणजे झालं तडका लावून ना, मग मी थोडं लगेच गॅस पण बंद केला. जास्त नाही आपल्याला त्यांना, कारण वांगे शिजलेले असतात आणि जे कांदे वगैरे आहेत ना ते थोडे कच्चेच बरं लागतात. आणि मग मी एक लिंबू घेतला आणि त्याच्यावर थोडा पिळवून घेतला, कारण चव वाढेल याच्याने आणि टेस्टला मग व्यवस्थित लागेल असं. आणि मग हे झालं आपलं वांग्याचं भरीत. चला आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगला. बाय.